बाबांचा अधिकार सांगते मी तुम्हाला. म्हणजे नाथ बाबा हे फार शांत, श्रीमंत आणि संत होते. काय होते? शांत, श्रीमंत आणि संत होते. मग नाथ बाबा शांत कसे हे मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे सांगणार आहे. पहा, माझ्या नाथ बाबांना राग हा अजिबात येत नव्हता. माझ्या नाथ बाबांना राग अजिबात येत नव्हता. म्हणून एका मुसलमान व्यक्तीनं ठरवलं की मी आता नाथ बाबांना राग आणून दाखवेन. काय करेन? राग आणून दाखवेन. म्हणून ज्या ठिकाणी नाथ बाबा स्नान करायला जायचे त्या ठिकाणी तो एका चिंचेच्या झाडावर चढला आणि वरती बसला. नाथ बाबा समोरून स्नान करून आले. नाथ बाबा आल्याच्या नंतर ते मनुष्य वरून पान खाऊन थुंकला, पण नाथ बाबांना राग आला नाही. नाथ बाबा पुन्हा गेले, पुन्हा स्नान केलं आणि पुन्हा आले. याने पुन्हा पान खाल्लं आणि पुन्हा त्यांच्या अंगावर थुंकला. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तब्बल 108 वेळा तो यवन, तो मुसलमान त्या नाथ बाबांच्या अंगावर थुंकला. तरी सुद्धा माझ्या नाथ बाबांना राग आला नाही. पण शेवटी त्यालाच वाईट वाटलं. तो चिंचेच्या झाडावरून खाली आला आणि खाली येऊन नाथ बाबांच्या पायावर गडबडा लोळायला लागला. नाथ बाबा मला क्षमा करा, नाथ बाबा माझ्याकडून चूक झाली, मी तुमच्यासारख्या संताला छळण्याचं पाप केलं, नाथ बाबा मला क्षमा करा. पण माझे नाथ बाबा किती शांत आणि दयेचा सागर होते सांगते मी तुम्हाला. नाथ बाबा म्हणतात, अरे उलट तुझ्यामुळे हे भाग्य मला प्राप्त झाले. ते म्हणे, माझ्यामुळे हे भाग्य तुम्हाला प्राप्त झाले? अहो मी तुमच्या अंगावर 108 वेळा थुंकलोय आणि तुम्हाला माझ्यामुळे भाग्य प्राप्त झाले? ते म्हणे, नाही नाही, तू माझ्या अंगावर 108 वेळा थुंकलास म्हणून मला 108 वेळा गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करायचं पुण्य प्राप्त झालं. आता मी कधी 108 वेळा त्याच्यामध्ये आंघोळ केली असती? रोज मला एकदा होईना, आणि तुझ्यामुळे मला 108 वेळा स्नान करायचं पुण्य प्राप्त झालं किंवा भाग्य प्राप्त झालं, म्हणून मी तुझे आभार मानतोय. आणि मग म्हणाले नाथ बाबा की माझ्यावर पान खाऊन थुंकल्यामुळे तुझं तोंड पोळलं असेल, चल घरी, मी तुला मध खाऊ घालतो. म्हणजे नाथ बाबांना राग तर आलाच नाही, पण अंगावर थुंकणाऱ्या यवनाला सुद्धा त्यांनी प्रसाद देऊन यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. तो मुसलमान व्यक्ती नाथ बाबांच्या अंगावर थुंकला, पण नाथ बाबांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त केले. म्हणजे माझे नाथ बाबा किती शांत आहेत. नाथ बाबांच्या जीवनामध्ये फार शांती आहे. नाथ बाबा फार शांत आहे. मग आता कुठली शांती? ते डीजेवर लावतात ती शांती नाही बरं. इकडून तिकडं मारुती चक्रान तुझाच नाखरान शांताबाई ती नाही बरं. जाताना घरी आणताना एखाद्या शांतीला धरून ती शांती नाही. वाचार्थ आणि लक्षार्थ दोन्ही लक्षात घ्यायला शिका, इतर पुढं जाऊन घोटाळा होतो. अहो एकाला विंचू चावला, त्यानं नातीला सोडले, अगं ग ग ग ग ग, पळत 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 दवाखान्यात गेलं. दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणतात, डॉक्टर मला विंचू चावला. अगं ग ग ग ग ग आ ऊ आई आऊ, मला विंचू चावला, विंचू चावला. डॉक्टर मी काय करू, डॉक्टर मी काय करू? डॉक्टरने एक इंजेक्शन दिलं आणि एक बँडेज दिली. म्हणे जा घरी आणि जिथं चावला असेल तिथं जाऊन चिटकव. शान घरी गेलं आणि बायकोला म्हणताय, का ग मला विंचू कुठं चावला? ती 1-1.5 शाणे ती म्हणते मधल्या भीतीच्या उजव्या कोपऱ्यात चावला. हे तिथं गेलं आणि तिथं चिटकून आलं. म्हणजे वाचार्थ आणि लक्षार्थ दोन्ही लक्षात घ्यायला शिका. पहा, एकाची म्हातारी आजारी पडली. त्यानं डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर साहेब
काही करून माझ्या म्हातारीला वाचव, बिचारीनं माझ्या लय लाड केले, तिला एवढ्यात मरायचं नाही, वाचवा. डॉक्टरांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, ही औषधं घेऊन या. औषधं घेऊन आलं. मग ते म्हटले की पाय. जेवण झाल्याच्या नंतर म्हातारीला हलवून औषध पाच. यानं संध्याकाळी म्हातारीला पंचपक्वान्नाचं जेवण केलं. म्हातारी पोटभर जेव घातली ना पोत्यात. गद 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 हलवायला चालू केलं. शेजारचं पळत आलं म्हणे अरे म्हातारी मारे तू काय तू आता. हे म्हणले नाही नाही, डॉक्टरने सांगितलंय म्हातारीला हलवून औषध पाजा. मग आता हा औषध हलवून पाजायचंय का म्हातारीलाच हलवायचंय? म्हणजे वाचार्थ आणि लक्षार्थ दोन्ही लक्षात घेत चला. मग शांती कुठली? ती शांती नाही. नाथ बाबा शांत होते म्हणजे नाथ बाबांना कुठल्याही प्रकारचा राग येत नव्हता. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या नाथ बाबांनी अनेक ग्रंथ संपदा तयार केली. एकनाथी भागवत लिहिलं, भावार्थ रामायण लिहिलं, रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ लिहिला, अनेक अभंग गवळणींची रचना केली, कूट अभंगांची रचना केली. पण कूट अभंग हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला कळणार नाहीत म्हणून नाथबाबांनी भारुडाची रचना केली. फार गोड आहे तो माझ्या नाथबाबांची भारुड. भारुड हा शब्द ऐकला तर समोर झोपी गेलेल्या बाई सुद्धा उठून बसते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्माईल येत असते, हसू येत असतं प्रत्येकाला. मी तुम्हाला सांगणार आहे ते भारुड. असुया ग्या बिबा ग्या गाजवा ग्या माय चाची गळाण घ्या, फणी घ्या, रस्सा घ्या, कंगवा घ्या, दृष्टीचा मणी घ्या, दाबून घ्या दादा. ऐ चाची गळाण घ्या, फणी घ्या, यांधळीला रस्सा घ्या, टकलीला बकाल घ्या, तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला कुळकुळा घ्या दादा. का बघता दादा वाका वाका? का बघला दादा? एवढा मोठा टाणगा झाला बांधून घ्यायचं कळत नाही. अरे ये इकडे, तुझ्या कपाळावर अट्टले बिरवे आचपे काढते, नाकर कंडळाचं गाठ काढताय, पुन्हा हवेचा ऍक्सिडेंट काढताय, उतानी जीप काढताय, पलती ट्रक काढताय, बस कवर बी चाक फिरवत आपलं. ए दुर्प्याच्या वाडिया मावशे गबय तुला, ए ताई तुला बुरगुंडा होईन ग, गबय तुला बुरगुंडा होईन ग, गबय तुला बुरगुंडा होईल ग, गबय तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईन ग, बुरगुंडा होईन ग, गबय तुला बुरगुंडा होईन ग, गबय तुला बुरगुंडा होईन ग, गबय तुला बुरगुंडा होईन ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, गबय तुला बुरगुंडा होईल ग, गबय तुला बुरगुंडा होईल ग. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. अग ग ग ग विंचू चावला, देवा रे देवा, विंचू चावला, आता काय मी करू? विंचू चावला, कोणाला सांगू? विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. अग ग ग ग विंचू चावला, देवा रे देवा, विंचू चावला, काय मी करू? विंचू चावला, ग ग ग विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. येडी म्हणतात मला येडी म्हणत्यात, येडी म्हणतात मला येडी म्हणत्यात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणत्यात, येडी म्हणतात मला येडी, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणत्यात, येडी म्हणतात मला येडी म्हणत्यात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी येडी म्हणतात मला येडी म्हणत्यात, येडी म्हणतात मला येडी म्हणत्यात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणत्यात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी म्हणतात. फार गोड आहेत माझ्या नाथबाबांची भारुड. फ्रेश झालात का? का अजून झोपेतच आहेत? मागच्या,
भारुड आहेत माझ्या नाथबाबांचे भारुड. आपल्याला कळावं म्हणून नाथबाबांनी भारुडाची रचना केली, अनेक ग्रंथ रचले आणि आज त्याच नाथबाबांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझे नाथबाबा एवढे श्रेष्ठ आहेत की अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक परमपिता भगवान परमात्म्यानं नाथबाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलंय. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्याचे पाये. निळाबंदी त्याचे पाये. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्याचे पाये. ओवाळू आरती स्वामी स्वामी एकनाथा. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये. निळावंदी त्याचे पाये. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. अरे नाथबाबांच्या घरी श्रीखंडाच्या रूपात येऊन 36 वर्ष कावडीनं पाणी भरले. पण देवाचा एक स्वभाव आहे की देव घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही. घेसी तेव्हा देसी आणि ऐसा अससी उदार. तुम्ही म्हणता भगवान परमात्म्यानं द्रौपदी मातेला एवढ्या साड्या पुरवल्या, त्याचं काय? देवानं तिला एवढ्या साड्या पुरवल्या पण त्या अगोदर बोटभर चिंदी मागून घेतली. पहा, एकदा उद्धवजी म्हणाले, देवा अरे तुझी सख्खी बहीण सुभद्रा तिला तू जीव लाविनास आणि ती द्रौपदी कुठली कोण? तू तिला तुझी बहीण म्हणून एवढं तिचा लाड करतोस, एवढं तिच्यावर प्रेम करतोस, बहिणीपेक्षा जास्त. देव म्हणाले, उद्धवा तुला सांगत नाही, तुला डायरेक्ट करून दाखवतो. म्हणजे ठीक आहे, घेतलं उद्धवजीला सोबत आणि गेले सुभद्राताईच्या घरी. आता सुभद्राताईच्या घरी गेल्याच्या नंतर भगवान म्हणतात, ताई सुभद्राताई फार भूक लागली आहे ग, मला काहीतरी खायला दे ना. ती म्हणली, देवा अरे तुला आत्ताच सुचलं का? अरे मला मैत्रिणीच्या लग्नाला जायचं आहे, मेकअप करायचं आहे, कुठली साडी नेसू ते मला सुचना, तुला खायला काय देऊ? एक काम कर, त्या टेबलवर सफरचंद ठेवलेत, तुझं तूच खा, पण तूच खा. भगवान परमात्म्याला तेच पाहिजे होतं. भगवंतांनी ते सफरचंद घेतलं हातामध्ये आणि कापलं. अगोदर एकदा कापलं आणि ते उद्धवाला खायला दिलं आणि दुसऱ्यांदा कापताना भगवान परमात्म्याने आपली करंगळी कापून घेतली. आणि मग भगवान म्हणतात, अरे रे 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 फार रक्त यायला लागलं, फार कापले. अरे उद्धवजी म्हणतात, अगं सुभद्रा ताई देवाचं बोट कापलंय, अगं एखादी चिंदी तरी आण. तिने सगळ्या घरात शोधाशोध चालू केली पण सुभद्रा ताईला काही चिंदी भेटेना. ती म्हणते, देवा अरे घरात चिंदी नाही रे, फार सुंदर सुंदर साड्या आहेत पण घरात चिंदी नाही रे देवा. भगवान परमात्मा म्हणतो, उद्धवा अरे इथं काही चिंदी मिळणार नाही, चल आपण द्रौपदी ताईकडे जाऊ. दोघं जण निघाले, द्रौपदी ताईकडे आले. द्रौपदी ताई तुळशी वृंदावनाजवळ बसून भजन करत होत्या. उद्धवजी म्हणतात, द्रौपदी ताई अगं ते भजन बंद कर, आधी देवाच्या बोटाला कापलंय, आधी एखादी चिंदी दे. द्रौपदी मैयानं पाहिलं की भगवान परमात्म्याचं बोट कापलंय आणि फार रक्त येतंय. तिने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही, डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि टर टर फाडला आणि ती चिंदी भगवंताच्या बोटाला गुंडाळली. गुंडाळल्याच्या नंतर देव म्हणतात, द्रौपदी ताई फार महागातली साडी होती ग तुझी, तू फाडायला नको होती, उगाचच फाडली तू. ती म्हणती, देवा अरे तुझ्यासाठी आम्ही आमच्या शरीरातल्या नसा सुद्धा काढून तुझ्या बोटावर गुंडाळू. हे तर साधे रेशमाचे धागे होते, हे तुझ्या बोटाला बांधल्याने काय होणार आहे?
उद्धवजी म्हणतात, अगं द्रौपदी ताई, शास्त्र सांगतं की सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली काढायचा नसतो आणि काढला तर तो पदराकडून फाडायचा नसतो. ते म्हणते, उद्धवजी मला काही शास्त्र कळत नाही का? पण शास्त्र ज्यानं निर्माण केलंय त्याच्या बोटाला गुंडाळण्यासाठी जर पदर फाडला तर त्यात काय चुकीचं आहे? भगवान म्हणतात, अगं द्रौपदी, फार छान साडी होती तुझी, फार महागातली दिसते, फाडायला नको होतीस, उगाचच फाडलीस. ती म्हणते, देवा मैंने नहीं फाड़ा चिर, पीर देख कर अधीर हो, धागे ही स्वयं नाथ, चीर छोड़ भागे है, वो धागे थे अभागे, जो बढ़े नहीं आगे, भाग तो उन्हीं के जागे, जो उंगली पे लागे है. देवा मी माझं वस्त्र फाडलं नाही, मी पदर फाडला नाही, तुझ्या बोटाला आलेलं रक्त पाहून माझ्या पदरातले धागेच तुझ्याकडे धावत आले. ते भाग्यवान ठरले जे तुझ्या बोटाला बांधले गेले, आणि जे माझ्याजवळ राहिले ते मात्र बिचारे दुर्भागी ठरले. देवा मी माझं वस्त्र फाडलेलं नाही. मग एवढी प्रेम करणारी माझी द्रौपदी माता, तिला सुद्धा भगवंतानं आधी ती बोटभर चिंदी घेतली आणि मग साड्या दिल्या. ज्यावेळेस तिच्यावर दुर्वास ऋषींचं संकट आलं, दुर्वास ऋषी रात्रीच्या वेळेला हजारो शिष्य घेऊन आले आणि म्हणाले की आम्हाला भोजन द्या रात्रीच्या वेळी. आता त्यावेळेस द्रौपदी मातेनं ती सूर्य भगवंतांना दिलेली थाळी सुद्धा पालथी मांडली होती, आणि सूर्य भगवंतांना दिलेली थाळी पालथी टाकल्याच्या नंतर याच्यातून सूर्योदयाशिवाय अन्न मिळत नव्हतं. मग तिला आता टेन्शन आलं, आता मी करू काय, काय करू मी? भोजन तर द्यायलाच पाहिजे, जर भोजन दिलं नाही तर सत्वाची हानी होईल, ते माझं सत्व घेऊन जातील. आजपर्यंत कोणी विनमुख गेलं नाही आणि यापुढेही जाऊ देणार नाही. तिनं भगवान परमात्म्याचा धावा केलाय. कोठे गुंतलासी द्वारके चाराया, 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 कोठे गुंतलासी द्वारके चाराया. वेळका सखया लावियेला, वेळका सखया लावियेला, दीनानाथ बीर सांभाळिया फुले, दीनानाथ बीर सांभाळिया फुले. वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला, दीनानाथ बीर सांभाळिया फुले, दीनानाथ बीर सांभाळिया फुले. कोठे गुंतलासी द्वारके चराया, आणि वेळ का सखया लावियेला. देवा धावून ये, फार मोठं संकट आलंय देवा माझ्यावर, देवा धावून ये, लवकर ये देवा, लवकर ये. भगवान परमात्मा द्वारकेमध्ये जेवायला बसले होते. असा घास घेतला आणि तोंडात टाकणार की द्रौपदी मातेने आवाज दिला, कोठे गुंतलासी द्वारके चराया, लवकर ये म्हणे. तो हातातला घास तसंच खाली टाकला आणि भगवान परमात्मा लगेच द्रौपदी ताईकडे आले. आणि द्रौपदी ताईकडे आल्याच्या नंतर म्हणतात, काय झालं ग द्रौपदी, असं कुठलं मोठं संकट पडलंय तुझ्यावर? मी जेवतो ताट ठेवून तसंच आलो, आधी मला काहीतरी जेवायला दे. म्हणले, अरे देवा, दुर्वास ऋषी आलेत हजारो शिष्य घेऊन, पण घरात अन्नाचा कण नाही रे, यांना अन्न द्यायचंय, त्यांनाच द्यायला काही नाही, तुला कुठून देऊ? भगवान म्हणतात, असं कसं? आण बरं ती थाळी इकडे. म्हणे, अरे ती थाळी मी कधीच धुवून पालती घातली, त्याच्यात काहीच नाही, तुला सांगितले तेवढं कर, जा म्हणे थाळी घेऊन. ती थाळी घेऊन आली. त्या थाळीला एक भाजीचं पान चिकटलेलं होतं. ते पान घेतलं,
भगवान परमात्म्याने ते पान खाल्लं आणि तृप्तीचा ढेकर दिलाय. काय देवा घरी मिळायची ना अन्न आणि खाय भाजीपान द्रौपदीचे. देवाच्या घरी काही जेवायला नाही का? पण ते पान म्हणजे द्रौपदी मातेची भक्ती भाव होता आणि भक्ती भावाचं अन्न खाऊन देवानं ढेकर दिला. आणि नुसतं त्यानं ते पान खाल्लं आणि दुर्वास ऋषींसोबत हजारो शिष्य त्यानं जेवू घातले. म्हणजे आधी घेतलंय आणि मग दिलंय. पहा, देवाचा जीवलग मित्र सुदामदेव, सुदामदेवाला सुद्धा आधी मुठभर पोहे घेतलेत आणि मग सोन्याचा गाव दिलाय. सुदामा ब्राह्मण आधी मुठभर पोहे घेतलेत आणि मग सोन्याचा गाव दिलाय. म्हणजे आधी काहीतरी घेतलंय आणि मग दिलंय. मग आता प्रश्न असा आहे की नाथ बाबांच्या घरी जर देवानं 36 वर्ष चाकरी केली आहे तर देवाला काही नाथ बाबांनी काही महिना पगार लावला होता का? काही सॅलरी वगैरे ठरवली होती का? तुम्हाला कुणाला माहिती आहे का? ओ मागचे तुम्हाला माहिती आहे का? दिला होता का काही पगार वगैरे? नव्हता दिला. मग नाथ बाबांनी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 36 वर्ष चाकरी केली. कशाच्या बदल्यात? तर हे कारण मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, नाथ बाबांचे पूर्वज भानुदास महाराज यांना देवानं वचन दिलंय की मी तुमच्या घरी 36 वर्ष चाकरी करीन. काय करीन? चाकरी करीन. म्हणून देव 36 वर्ष नाथबाबांच्या घरी राबलेत. मग भानुदास महाराजांना देवांनी असं वचन का दिलं होतं? त्यांनी असं काय केलं होतं? तर ऐका. एकदा विद्यानगरीचा राजा कृष्णदेवराय पंढरपूरला आला. पंढरपूरला आल्याच्या नंतर देवाचा ती सुंदर मूर्ती पाहिली आणि ती त्याच्या डोळ्यातच भरून गेली. ते म्हणे, देवा तू माझ्यासोबत विद्यानगरीला चल. ते म्हणाले, अरे मी असं करू शकत नाही. इथं माझे भक्त मला भेटायला येतात आणि मी तुझ्यासोबत आलो तर त्यांच्यासोबत कोण राहीन? म्हणे, नाही देवा, माझं एवढं ऐकावं लागतं, चला माझ्यासोबत. मग देव म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्याबरोबर येईन, पण जर माझा एखादा भक्त मला बोलवायला आला आणि तू जर त्याचा अपमान केलास तर मी त्याच्यासोबत निघून जाईन, मी तिथं थांबणार नाही. देवानं मान्य केलं. राजानं मान्य केलं. राजानं विचार केला की मी कशाला यांच्या भक्ताचा अपमान करेन, मी उलट सन्मान करेन, असं त्यानं ठरवलं. आणि ती भगवान परमात्म्याची मूर्ती घेतली आणि विद्यानगरीला गेला. सुंदर असं सुवर्णाचं मंदिर बांधलं, त्यामध्ये देवाची मूर्ती स्थापन केली. रोज पूजा अर्चा, दिवसभर मंत्रोच्चार चालू असायचे त्या मंदिरामध्ये. पण आषाढी वारी आली. आषाढी वारी आल्याच्या नंतर सर्व संत भक्त मंडळी पंढरपूरला आले. पण विठुराया विना ती पंढरपूर अगदी दैन्यावस्थेला आलेलं होतं. फार वाईट वाटत होतं त्यांना. पण देव कुठे गेलेत हे कोणालाच माहिती नव्हतं. मग कुठून तरी कळालं की देव विद्यानगरीला राजाकडे गेले. संत म्हणतात, देवा तुला आमचा पाहुणचार आवडला नाही का रे? तू राजवाड्यात जाऊन राहिलास. आता विद्यानगरीला जाऊन देवाला आणायचंय, पण ही कामगिरी करणार कोण? कोण जाईन देवाला आणायला? राजाकडून देवाला आणायचंय म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही. कोणाकडे तरी ताक मागायला गेल्यासारखं नाही.
मग भानुदास महाराज म्हणाले की मी जातो. निघाले भानुदास महाराज भजन करतात रस्त्याने आणि विद्यानगरीला येऊन पोहोचले. मग त्यांनी सगळा पत्ता काढला. देवाचं मंदिर कोणत्या चौकात आहे, कुठे आहे, कसं आहे, ते कधी उघडं असतं, कधी बंद असतं, कधी पहारा असतो, कधी नसतो, सगळं काही काढलं. आणि मग रात्रीच्या वेळेला भानुदास महाराज मंदिराच्या बाहेर जाऊन उभे राहिले आणि म्हणतात, देवा तुला आमच्यासारखी गरीब भक्त आवडले नाहीत का रे, की तू श्रीमंताच्या घरी येऊन राहिलास? देवा तुझी फार वाट पाहत आहेत रे पंढरपुरामध्ये, सगळे भक्त संत सगळे जमलेत. देवा तुला माझ्यासोबत यावं लागेल. देवानं सगळे पहारेकरी झोपे घातले आणि कुलूप असलेले दरवाजे सुद्धा उघडले आणि भानुदास महाराजांना आत घेऊन गेले आणि सांगितलं, मी तुझ्या बरोबर येईन, पण ही तुळशीची माळ तुझ्या गळ्यात घाल आणि तू उद्या सकाळपर्यंत वाट पहा. भानुदास महाराजांनी ती तुळशीची माळ, तुळशीचा हार घेतला आणि स्वतःच्या गळ्यात घातला आणि आले. नदीकाठी भजन करतायत. सकाळी काकडा आरतीला राजा मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये आल्याच्या नंतर राजानं पाहिले की देवाचा तुळशीचा हार आणि नवरत्नांचा हार गायब आहे. मग राजानं दवंडी पिटवली. कुलूप बंद असताना, एवढे पहारेकरी असताना चोरी झालीच कशी? ज्याच्या गळ्यामध्ये तो हार सापडेन किंवा ज्याच्याकडे तो सापडेन याला सुळावर चढवा, अशी दवंडी दिली. प्रत्येकाकडं प्रत्येकाचं घर पाहिलं, कुणाच्या गळ्यात आहे का पाहिलं, सगळं काही शोधलं, पण हार काही सापडेना. काही सेवक नदी काठी आले. आता नदीच्या काठावर भानुदास महाराज भजन करत होते आणि ते भजन करत असताना त्यांच्या गळ्यामध्ये तो तुळशीचा हार आणि त्याला चिकटलेला नवरत्नांचा हार दिसला. त्यांनी काहीच विचारलं नाही. भानुदास महाराजांना दोघांनी पकडलं आणि डायरेक्ट राजासमोर आणून उभं केलं. राजानंही काही ऐकलं नाही. राजानं सांगितलं, याला सुळावर चढवा. त्यांच्या खांद्यावर लोखंडाचा सूळ दिला आणि नदीकाठी घेऊन चालले. पूर्वीच्या काळी ज्याला सुळावर द्यायचे त्याच्या खांद्यावर सूळ दिला जायचा. निघाले नदीकडे निघाले. सुळावर द्यायचे, आता खांद्यावर सूळ दिलाय आणि नदीकडे निघाले. नदीकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भानुदास महाराज भजन करतात. देवाला म्हणतात, देवा अरे तुला माझ्या बरोबर यायचं नव्हतं तर नव्हतं यायचंस, पण असा अन्याय का केलास? भानुदास महाराज असं विनवतायत की देवा आता तूच या संकटातून तार. भजन करतायत भानुदास बाबा आणि त्या भजनाचा असा परिणाम झाला की त्या लोखंडाच्या सुळाला सुद्धा पालवी फुटली. काय झालं? लोखंडाच्या सुळाला पालवी फुटली. राजाला काही सेवकांनी जाऊन सांगितलं की असं झालंय महाराज, त्या लोखंडाच्या सुळाला पालवी फुटली. एखाद्या वेळेस लाकडाच्या सुळाला फुटली असेल, पण लोखंडाच्या सुळाला. सांगितलं, राजाला कळालं की हे नक्की देवाचे भक्त आहेत. राजा तसाच निघाला, पायीच निघाला, ना घोडा घेतला ना पालखी घेतली. राजा निघाला आणि राजानं भानुदास महाराजांच्या चरण्यावर लोळण घेतलंय, महाराज मला माफ करा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली, महाराज क्षमा असू द्या. त्या ठिकाणी भानुदास महाराज म्हणतात की मी देवाला न्यायला आलोय, आता मी देवाला घेऊन जाणार आहे, मी त्याला इथे राहू देणार नाही. देवही म्हणतात, राजा आता मला त्याच्यासोबत जावं लागेल. तू मला वचन दिलं होतंस की तू जर माझ्या भक्ताचा अपमान केलास तर मी इथून निघून जाईन आणि यासाठी तू सहमत आहेस. राजा म्हणला, देवा अरे तू जर निघून गेलास तर मी काय करू? देवानं सांगितलं, तुम्ही इथंच राहून माझं नामस्मरण करा आणि ज्याप्रमाणे बाकीचे संत आषाढी कार्तिकी वारीला माझी वारी करायला येतात त्याप्रमाणे तू वारीला येत जा, इथं तुझी आणि माझी भेट होत जाईल. आणि मग भानुदास महाराजांनी देवाला घेतलं आणि पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्याच्या नंतर पांडुरंगाला पालखीत बसवलंय आणि वाजत गाजत मंदिरामध्ये नेलं. पुन्हा एकदा भगवंताची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली आणि मोठ्यानं जय जयकार केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मोठ्यानं गजर केला आणि देव म्हणतात, भानुदास बाबा अहो तुम्ही इतकी मोठी कामगिरी केलीत, सगळे संतांसाठी तुम्ही जीवावर उदार होऊन मला त्या राजाच्या घरून घेऊन आला तिथपर्यंत, मग मी तुमच्यासाठी काय करू?
देवा काहीच नको, फक्त माझ्या वंशामध्ये एखादा असा भगवत भक्त जन्माला येऊ दे की ज्यानं तुझी आयुष्यभर सेवा करावी. पण देवानं सांगितलं की तू माझ्या भक्तांची सेवा केलीस म्हणून तुझ्या वंशामध्ये एक असा व्यक्ती जन्माला येईल की जो माझा भक्त असेल आणि तुमच्या घरी येऊन त्या भक्ताची मी 36 वर्ष चाकरी करीन. म्हणून देवानं 36 वर्ष नाथबाबांच्या घरी चाकरी केली. विठ्ठल 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 विठ्ठल. मग काही साधकांनी नाथबाबांना विचारलं, नाथबाबा मग तुमच्या देवाला जर आम्हाला त्याचं जर भजन करायचं असेल, जर आम्हाला त्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आम्ही काय करावं? नाथबाबा सांगतात, एखाद्याला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या आवडीचं काहीतरी करावं लागतं. मग त्यासाठी तुम्हाला आधी देवाची आवड माहिती असायला पाहिजे. साधक म्हणाले, नाथबाबा आम्हाला तर काही देवाची आवड माहिती नाही. मग आता तुम्ही सांगा की देवाला काय आवडतं. मग देवाची आवड काय? नाथबाबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगा. आवडे देवासी तो ऐका प्रकार हो, आवडे देवासी हो तो ऐका प्रकार हो, आवडे देवासी तो ऐका प्रकार हो, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस हो, तुळशी माळा गळा हो, गोपी चंदन टिळा हो, तुळशी माळा गळा हो, गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस हो, तुळशी माळा गळा गळा, गोपी चंदन टिळा हो, तुळशी माळा गळा गळा, गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा. आवड देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतंय? देवाला त्याचं नामस्मरण केलेलं आवडतंय, नाम घेतलेलं आवडतंय. पहा, मग देवाचं नामस्मरण करत देवाला कोणी प्राप्त करून घेतलंय? तर पहा, म्हणजे शबरी मातेनं इतकं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण केलं की तिनं देवाला प्रसन्न करणं काय, देव स्वतः तिला भेटायला तिच्या कुटियेपर्यंत आले. रोज सकाळी उठायची, आपल्या केसानं रस्ता झाडायची, फुलं अंतरायची. का? तर माझ्या देवाचे चरण फार कोमल आहेत. इतकी वर्ष देवानं वनवास भोगलाय, देवाच्या पायात फार काटे घुसले असतील, पण माझ्या घरी येताना देवाला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शबरी मातेनं अशी फुलं पसरली. रोज म्हणायची, जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आसम पर बिठाऊंगी मीठे मीठे
आएंगे रघुराम अपने आसम पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे शब का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। अरे शबरी मातेने एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं की देव स्वतः तिच्या कुटियेपर्यंत आले आणि तिला दर्शन दिलं. एवढंच नाही तर शबरी मातेची उष्टी बोरं सुद्धा देवानं खाल्ली. हा नामस्मरणाचा फायदा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी असते. देवाला काय केलेलं आवडतं? नामस्मरण केलेलं आवडतं. पहा, प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी असते. लहान मुलांची आवड वेगळी, स्त्रियांची आवड वेगळी, पुरुषांची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी. प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी असते. लहान मुलांना काय आवडतं? खोड्या करायला आवडतं, बरोबर? पहा, एका ठिकाणी माझं कीर्तन होतं आणि त्या ठिकाणी मी कीर्तन झाल्याच्या नंतर एक पोरगी माझ्याकडे आली आणि म्हणाली, ताई तुम्ही फार कीर्तनं करता असं ऐकले मी. म्हणे हो, बरेच झालेत माझे कीर्तनं. ती म्हणते, मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. म्हणले विचार बाई. ती म्हणते, एक म्हातारी तिच्या लहानपणीच मेली. कस काय मेली? काय झाली? एक म्हातारी तिच्या लहानपणीच मेली. मग ती कशी काय मेली? मी 10 दिवस विचार केला, महिनाभर विचार केला. मग तिला म्हणले, बाई मला काही याचं उत्तर येत नाही. तू विचारतेस तर तू सांग की. म्हणते, अहो त्या पोरीचं नावच म्हातारी होतं. एक म्हातारी तिच्या लहानपणीच मेली, मग ती कशी काय मेली? तर त्या पोरीचं नावच म्हातारी होतं. म्हणजे असे काही खोड्या करणारे असते. एक जण त्याच्या आजोबासोबत बाजारात फिरायला निघाला. रस्त्यानं जाताना आजोबांनी पाहिलं समोर पप्याचे मास्तर. पप्या लप, पप्या लप. म्हणे काय झालं? अरे तुझे मास्तर आले, 4 दिवस शाळा बुडवलीस गधड्या, लप. म्हणे बाबा एक सांगू का? म्हणे काय? मी नाही लपत, तुम्हीच लपा. म्हणे का? मास्तर तुझे, मी का लपू? म्हणे अहो मी मास्तरांना सांगितलंय आमचे आजोबा मेले तर 10 दिवस काही शाळेत येत नाही. म्हणजे असे काही खोड्या करणारे लेकरं असतात, फार खोड्या करतात लेकरं. मग ही झाली लहान मुलांची आवड. स्त्रियांना काय आवडतं? कपाट भरून साड्या आणि सोन्याचे दागिने. कपाटात एवढ्या साड्या असतात, उघडलं की बत्कीनं अंगावर. पण तरी बी एखाद्याला जर म्हणलं ना, बाई संक्रांत जवळ आली, संक्रांतीला कुठली साडी घालणार आहेस? बाई माझ्याकडे चांगली साडीच नाही. कपाटभर साड्या आहेत, उघडलं का बत्कीनं खाली येते. म्हणे माझ्याकडे साडीच नाही. म्हणजे स्त्रियांना साड्या आणि सोन्याचे दागिने फार आवडतात. पहा, एकीनं संक्रांत जवळ आली म्हणून आपल्या मालकाला सांगितलं, मालक मला नथ घ्या. ते म्हणले, अगं 15 दिवसापूर्वी 2 ग्रॅमची नथ तुला केली, आता नवीन कशाला? आपली 2 ग्रॅमची घालून जा. म्हणे नाही 5 तोळ्याची पाहिजे. किती? 5 तोळ्याची. म्हणे अगं एवढी मोठी एवढी जड तुला शोभणार नाही, आपली 2 ग्रॅमची घालून जा. म्हणे नाही 5 तोळ्याची. म्हणे बरं ठीक आहे, कापूस वेचल्यावर येऊ. नाही आत्ता. आत्ता नाही, कापूस वेचल्यावर. आत्ता कापूस वेचल्यावर. आत्ता कापूस वेचल्या. ती म्हणली तुम्ही नथ घेताय का नाही? नाही चालले मी मायराला. हे महाता माऊल्यांचं शस्त्रच आहे. काही झालं का चालले मी मायराला, चालले मी मायराला. आता याला माहिती आहे ही जर गेली तर डब्याची पंचायत होईल. म्हणून हे म्हणते बरं ठीक आहे, आणतो मी तुझ्यासाठी नथ. दुकानात गेला आणि 5 तोळ्याची नथ घेऊन घरी आला. तिने ती नथ अशी घेतली, अशी नाकात घातली. नाकात घातल्याच्या नंतर ती 5 तोळ्याची होती, ती नागपुडी सहित खाली आली. तिनं ती दोरा लावून वर बांधली आणि आरसा घेतला, असं पाहिलं आणि नवऱ्याला म्हणते, का हो सांगा मी कशी दिसते? याच्या मनात आलतं भूतनीपेक्षा भंगार दिसतेस.
पण ते म्हणलं, वा काय सुंदर दिसतेस तू, अशी नथ या आधी कधी पाहिलीच नसेल कोणी, अशी सुंदर नथ मी तुला घेतली, फार सुंदर दिसते तू. मग आता हिनं दुसऱ्या दिवशी गावातल्या सगळ्या बायांना चहा पाण्यासाठी बोलवलं. आता हिनं कधी कोणाला दारात उभं केलं नव्हतं, हिनं सगळ्यांना चहा प्यायला घरी बोलवलं. राधाक्काला चहा द्यायची. राधाक्का नथ कशी दिसते. आता तिला माहिती होतं कशी दिसते, पण ती म्हणायची, वा काय सुंदर दिसते, वा 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 अशी नथ बाई कोणी घेतली हो तुम्हाला. बाई ग पप्पीच्या बापानं घेतली. म्हणे, वा 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 आमच्या पिंट्याच्या बापानं घेतलीच नाही हो, पुढच्या वेळेस अशीच घेणार. अशीच झाली. राधाक्का झाली. पुढे केसरक्का. केसरक्का नथ कशी दिसती, वा काय सुंदर नथ आहे, आहा हा हा, फार सुंदर फार सुंदर, पुढच्या वेळेस मी अशीच घेईन. आता चहा पेईपर्यंत सगळ्या बाया कौतुक करायच्या, वा काय सुंदर नथ आहे, अशी नथ कधी पाहिलीच नाही. तर 5 तोळ्याची नथ तुम्ही तरी बघितली का कुठं. मग त्यांनी कशी बघितली असणार, म्हणे अशी नथ आधी पाहिलीच नाही, पुढच्या वेळेस आम्ही पण अशीच घेणार. आणि दरवाजाच्या बाहेर पाय टाकला, राधाक्का म्हणली, बाई कस दिसतंय ते, एवढं मोठी नथ, ती मसाडनं पाय दिल्यासारखं नाक, आणि त्याच्यात ती घातली, असं म्हशीला व्यसनच बांधली. दरवाजाच्या आत चहा पेईपर्यंत बाया कौतुक करायचे आणि बाहेर गेले का. पण हिला काय माहिती. मग असा सगळा चहा पाण्याचा कार्यक्रम आटोपला आणि संक्रांतीचा दिवस आला. संक्रांतीला सकाळी तिनं काय काय घातलं, कानामध्ये झुंबर घातले, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, लक्ष्मीहार घातला, चपलाहार घातला, अजून काय काय असतंय. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालुनी सगळा थाट माट करुनी, सगळा थाट माट करुनी, नेसले ग नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठणचा, नेसले ग शालू पैठण, नेसले ग शालू पैठणचा. नाव ठेवू नका कोणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी ग बाई मला, नाव ठेवू नका कुणी. पुतळ्या अगं डोरलं, पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालुनी, नाकात नथ घालुनी, सगळा थाट माट करुनी, सगळा थाट माट करुनी, नेसले ग नेसले ग शालू पैठणचा, 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 नेसले ग शालू पैठणचा. काय काय घातलंय. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा, पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा, नाकात नथ. तेवढंच राहिलं होतं. तिनं सगळं डबे तपासले, सगळं काही उचकलं, पण तिनं नथ काही सापडाय नाही. बिचारी पार रडकुंडीला आली. ती घरीच रडत बसली. बाया यायच्या, काव पप्प्याची माय वाण द्यायला यायचं नाही का, तुम्ही वा पुढे, मी आलेच. ज्यांना माहिती आहे सणासुदीचं कुठं हिच्या नादी लागतात, हे सरळ निघून जायच्या पुढं. हे चौकातून बघायचं आपली कुठं दिसती का. साऱ्याच्या आल्या आणि याची कुठं दिसनाच. यानं गल्लीतल्या एकीला विचारलं, का हो आमचं बिराड कुठे आहे. म्हणे ते काय घरी रडत बसले. म्हणे काय झालं तुम्हीच जाऊन बघा. हे पळत 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 घरी गेलं आणि दारातूनच रडलं, पप्याची माय अगं काय झालं, वाण द्यायला जायचं नाही का. तुम्हीच घेतली होती. काय परवाच घेतली होती. काय
5 तोळ्याची. आता त्याची ट्यूबलाईट पेटली. नथ मग घाल ना नाकात आणि जा बांधायला. काल कुठे ठेवली सापडत नाही. अजून मोठमोठ्यानं रडायला चालू केलं तिनं. म्हणे आताच्या दिवस आपली जा 2 ग्रॅमची घालून, परत तुला पुढच्या वेळेस आपण 10 तोळ्याची करू. आताच पाहिजे होती. कशाला? सेल्फी काढायची होती. तर म्हणला बरं ठीक आहे, मी घेऊन येतो ना, तू काही रडू बिडू नको. सणासुदीला माणसानं रडायचं नसतंय. मग ती म्हणे तुम्हाला चहा करू का? म्हणले ठेव. हिनं चहा करायला घेतलं. पातेला घेतलं, पातेल्यामध्ये पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पत्ती टाकली आणि आता साखर टाकणार. साखरेचा डबा असा खाली घेतला, झाकण उघडलं, असं हात असा डब्यामध्ये घातला आणि ओंजळ भरून साखर वर काढली. आता ती ओंजळीमध्ये बरोबर वरती नथ आली. तो डबा पाडून दिला आणि मोठ्याने ओरडली सापडली. बाप्याच्या बापाला वाटलं मग काही शेगडीला चिटकली. तिकून पळत आलं. म्हणे अगं काय झालं? म्हणे नथ सापडली. घातली नाकात आणि गेली बांधायला. म्हणजे अशी प्रत्येकाची आवड वेगळी असते. स्त्रियांना काय आवडतं? सोन्याचे दागिने फार आवडतात स्त्रियांना. आता लहान मुलांची आवड झाली, स्त्रियांची आवड झाली, आता पुरुषांची आवड. पुरुषांना काय आवडतं? पुरुषांना शौर्य आणि चातुर्याच्या गप्पा मारायला आवडतं. परत नुसतेच गप्पा मारत नाहीत, पारावर बसून गप्पा मारतात. तर पार माहिती का तुम्हाला कशाला म्हणतात? पहा, त्या झाडाच्या भोवती असा ओटा बांधलेला असतो आणि त्याच्यावर काही माणसं गप्पा मारत बसलेले असतात. त्याला पारावरच्या गप्पा असं म्हटलं जातं. ते पारावरच्या गप्पा चालू असतात. काय? मी हे केलं, मी ते केलं. म्हणजे पुरुषांना शौर्य आणि चातुर्याच्या गप्पा मारायला फार आवडतं. पण मग नुसतेच गप्पा मारत नाहीत. ते नुसतेच गप्पा मारत नाहीत, असे खिशातून पुढे काढायचे. इंग्रज भारतात आले, चुळबुळ सुरू. काही चोळण्यात आले, काही मारण्यात गेले, काही निसण्यात गेले, काही उचलण्यात आले, काही फुकण्यात गेले. भारत स्वतंत्र झाला. मी खाल्ली नाही बरं. ती मागची कशी बघते पा. म्हणजे प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. गप्पा मारता मारता ही पुरुषांची आवड आहे. मग माझ्या संतांची आवड काय? माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेना गुडी, पंढरपुरा नेना गुडी, माझ्या जीवीची आवडी. म्हणजे संतांचं काय? संतांना काय आवडतं? पंढरपूरला पताका गुढी घेऊन जाईन, ही संतांची आवड आहे. पण माझ्या देवाची आवड काय? नामस्मरण करणं. मग साधकांनी सांगितलं, देवा नाथ बाबा, आम्हाला नुसतं नामस्मरण करणं काही झेपणार नाही. आम्हाला कामं असतात, आम्ही संसारिक माणसं आहेत, आम्हाला कामं असतात. आम्हाला सारखं टाळ घेऊन देवाचं नामस्मरण भजन करणं जमणार नाही. मग देवाला अजून काहीतरी आवडत असेलच ना, एक थोडी ना आवड असते कुणाची. मग नाथ बाबा म्हणतात की देवाला अजून आवडतं. काय आवडतं? देवाला गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातलेली आणि भाळावर चंदनाचा टिळा लावलेला देवाला फार आवडतो. हे नाथ बाबा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी 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 माळ गळा गोपी
टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. माझ्या देवाला आणखीन काय आवडतं? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातलेली देवाला आवडते. भाडावर चंदनाचा टिळा लावलेला देवाला आवडतो. आणखीन काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. देवाला काय आवडतं? आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरची वारी केलेली देवाला आवडते. आणि माझे नाथबाबा सांगतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम आणि तो देवा परम पूज्य जगी. माझे नाथबाबा सांगतात की असा ज्याचा नियम आहे, जो नामस्मरण करतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो, कपाळाला चंदनाचा टिळा लावतो, आषाढी कार्तिकीची वारी करतो, असा ज्याचा नियम आहे तो देवाला जगामध्ये प्रिय होतो, पूज्य होतो. यथामती यथावकाश अभंगाच्या 2 चरणांचा विस्तार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं माकलं असेल तर तो माझा बुद्धीचा दोष. जे काही चांगलं असेल ते गुरुवर्यांच्या आशीर्वादाने मिळालेलं. जे चांगलं असेल ते घेऊन जा. जे तुम्हाला पटलं नसेल ते माझं मला परत करा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करते, कल्याण स्वामींच्या चरणी समर्पित करते, दिदींच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. विठोबा माई विठोबा